सकाळी सकाळी उठले हो, हा चिमण्यांचा आवाज ऐकायला फक्त गावाकडेच भेटेल तुम्हाला. तर जय श्रीराम मंडळी. आज जायचं होतं आपल्याला नाशिकला. म्हणलं आपली बुलेट चालू केली आणि लगेच निघालो नाशिकला जायला. सकाळी सकाळी असा नजारा बघितलं, म्हणलं आपण काय बाहेरच आलो काय कुठं. त्याच्यात आपण पोहोचलो पंचवटीमध्ये. महादेवांचं दर्शन घेतलं आणि निघालो आपल्याला कामाला पुढे जायला. त्याच्यात आज हनुमान जयंती असल्यामुळे भरपूर गर्दी होती. त्यात पोहोचलो आपण सागर भाऊंच्या ऑफिसमध्ये, कारण तिथं थोडंसं काम होतं. मध्ये आताच वरती पाठी पाहिली, रेबोट ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड. तर भाऊंनी ऑफिस तर एक नंबर केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, त्यांचे अवॉर्ड बिवॉर्ड फुल भेटलेले त्यांना. आणि भरपूर मुलांचं इंटर्नशिप पण चालू आहे तिथे. हे ड्रोन वगैरे, परत रोबोटिकचं सगळं टेक्नॉलॉजी इथे बघायला मिळणार आहे. आणि वरती बघू शकता भरपूर अवॉर्ड्स भेटलेले आहे यांना. त्याच्यात मागच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते बघितलं, 3D प्रिंटिंग मशीन आणि ते घेतलेलं आहे त्यांनी. ऑफिसमध्ये आलो, म्हणलं हा काय पार्ट आहे नवीन बा. आता पूर्ण त्या गाडीचं इंजिन टाईप दिसू राहिलं काहीतरी म्हणलं. त्याच्यात आपलं तिथलं काम संपलं आणि आपण निघालो लगेच घराकडे जायला. म्हणलं पटकन जाऊ, कारण ऊन लय झालं होतं. त्याच्यात आलो गंगावन. लोकांचं चालू होतं आंघोळी करायचं काम. म्हणलं उन्हाचं बरं आहे बाबा लोकांचं. मस्त एकदम गारगार पाण्यात आंघोळी चालू होत्या. मंडळी येतेच ठिकाणी बरं का, श्री लक्ष्मणांनी तिथं शूर्पणखेचं नाक कापलं होतं. त्याच्यात आलो आपण आपल्या मावशीच्या ऋतुज मेकओव्हर या शॉपवरती. सर्वांना भेटलो आणि निघालो परत घराकडे जायला. म्हणून आज टेम्परेचर इतकं भयान होतं की बास कधी. त्याचे सगळे कामं बिमं आटपून निवांत बसलो होतो. त्याच्यात आज रात्री पार 11:30 वाजले होते बॅनर बनवता, कारण की उद्या 2 बॅनर लावायचे होते आपल्याला. त्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.